देखीलाशी माती खाता, देखीलाशी माती खाता, दावियाने बांधी माता, जाळी घेऊनी कांबळी काठी, गाई वळी वेणू पाटी, मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्याचे बाळ, जाळी घेऊनी कांबळी काठी, गाई वळी वेणू पाटी, तुका म्हणे भक्तासाठी, देव धावे पाठोपाठी, जाळी घेऊनी कांबळी काठी, गाई वळी वेणू पाटी, देवा आदि देवा जगत्रया जीवा, आदि देवा जगत्रया देवा, देवा आदि देवा जगत्रया जीवा, देवा जगत्रया जीवा, पर्येशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मरूपा, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या विठाल विठाल, अनंत कोटी ब्रह्मांड नायक संत महात्मे यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करायचा। विठाल विठाल देखीलाशी माती खाता, देखीलाशी माती खाता, दावियाने बांधी माता, जाळी घेऊनी कांबळी काठी, गाई वळी वेणू पाटी। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त सेवेकरता म्हणजे निरूपणा करता घेतलेला अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा
काल्याच्या प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा भक्तानं भक्तिरूपी साधना केल्यानंतर तो परमात्मा भक्ताच्या अंकित कसा राहतो त्याची मीमांसा या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय करतात. विठ्ठल चालू असणारा अखंड हरिनाम सोहळा धाराशिव स्वयंवर मंगल कार्यालय या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तपरायण अशोकदादा बागल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव आणि या उत्सवातील आजची असणारी ही काल्याची कीर्तनाची सेवा या सप्ताहाकरता या कीर्तन सेवेकरता हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय भारत महाराज कोकाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाने असणारा हा सोहळा या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर या कीर्तन सेवेकरता भजन सम्राट हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज, हरिभक्तपरायण अनंत महाराज, त्याचबरोबर आपल्या परिसरातील सर्व गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मृदंग सेवेकरता हरिभक्तपरायण प्रमोद महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, तुकाराम महाराजांच्या संस्थेतली ही सगळी बालवारकरी मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून चालू असणारा हा उत्सव आणि या वर्षी पाहिला गेलं तर या सप्ताहाचं 21वं वर्ष आहे. म्हणजे आपल्या सप्ताहाची वाटचाल रौप्य महोत्सवाकडे चालू आहे. 12 वर्ष पूर्ण झालं की एक तपपूर्ती सोहळा आणि 25 वर्ष पूर्ण झाले की रौप्य महोत्सव सोहळा. त्या रौप्य महोत्सवाकडे या सप्ताहाची वाटचाल चालू आहे. खरोखर पाहिला गेलं तर मंगल कार्यालयात मंगल हे होतंय, कारण भगवंताचं नाम हे काय आहे? मंगल आहे. आणि जिथं मंगल होत असतं त्यालाच मंगल कार्यालय म्हणतात. विठ्ठल म्हणून तर लग्नामध्ये सगळ्यात मोठी निवड कशाची केली जाते? मंगल कार्यालयाची. सुरुवात आयुष्याची तिथून कशी व्हावी? मंगल व्हावी. म्हणून मंगल कार्यालय याला नाव पडलं गेलं. त्या निमित्ताने हा सोहळा आहे. आपल्याला थोडक्या वेळामध्ये चिंतन सेवा करायची आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा भक्तानं भक्तिरूपी साधना केल्यानंतर तो परमात्मा भक्ताच्या अंकित कसा राहतो त्याचं वर्णन तुकोबारायांनी या अभंगाच्या द्वारा प्रतिपादन केलेलं आहे. देवाकडं पाहिला गेलं तर देवाचा एक अवतार नाही, अनेक अवतारांनी तो परमात्मा नटलेला आहे. भगवंताची रूप किती म्हणून सांगावे, अवतार किती सांगावे? ज्ञानोबाराय वर्णन करतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो परमात्मा पाहिला गेला तर अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवी वरुखून बाणली कैशी. त्या परमात्म्याचं नाम अनंत आहे आणि अनंत नामा विधान धारण केलेला परमात्म्याचे अवतार अनंत आहेत. विठ्ठल देवाच्या रूपाकडं पाहिलं, देवाच्या नामाकडं पाहिलं आणि देवाच्या गुणाकडं पाहिलं तर त्याचा विचार करता येत नाही. तो परमात्मा रूपातीत आहे, नामातीत आहे आणि गुणातीत आहे. त्या परमात्म्याचे किती गुण म्हणून सांगावे? एक गुण सांगायला गेला तर दुसरा राहतो. तुझी अपार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा भवतारकाजी सुजाना एक विज्ञापना पायापाशी. त्या परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करायला गेलं तर तो परमात्मा
कोणत्या गुणाने नटलेला हे सांगता येत नाही, त्याला गुणातीत म्हणावं. परमात्मा हा नामातीत आहे. एक नाव आहे का हो? देवाची नावं पाहायला गेली तर अनेक नामांनी तो परमात्मा नटलेला आहे. जसा परमात्मा गुणांनी नटलेला आहे, जसा परमात्मा नामांनी नटलेला आहे, तसा परमात्म्याची रूपही अनंत आहेत. परमात्म्याचं रूप पाहिला गेला तर एक नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, रूपे अनंताची अनंत अपार, रूपे अनंताची अनंत अपार, रूपे अनंताची अनंत अपार, नकळे साचार तुका म्हणे, नकळे साचार तुका म्हणे, नकळे साचार तुका म्हणे, नकळे साचार तुका म्हणे, रूपे अनंताची अनंत अपार, रूपे अनंताची अनंत अपार, नकळे साचार तुका म्हणे, नकळे साचार तुका म्हणे, नकळे साचार तुका म्हणे, नकळे साचार तुका म्हणे, रूपे अनंताची अनंत अपार, नकळे साचार तुका म्हणे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्या परमात्म्याची रूप अनंत आहेत, त्याचं नाम अनंत आहे आणि अनंत नामाबिन धारण, अनंत नाम धारण केलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करायला गेलं तर अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्मसहित हरी. अवताराची राशी म्हटलेला आहे. एक अवतार आहे का हो? एक रूप आहे का? ज्या ज्या वेळेला भक्ताला संकट पडावं आणि भक्ताला संकट पडल्यानंतर भक्तानी देवाचं ध्यान करावं आणि देवाचं ध्यान केल्यानंतर त्या परमात्म्याने प्रगट व्हावं, तो परमात्म्याचा अवतारच आहे. विठाल अवताराचं वर्णन करत असताना असं म्हणतात, त्याच्या अवताराचं वर्णन करता येत नाही महाराज. म्हणून तर महाराजांनी एका ठिकाणी असा शब्द सांगितलेला आहे, अवतार घेतले यात नवल नाही, प्रत्येकाकरता सोंग घेतले म्हटले. धरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. सोंग धारण करणं या शब्दाचा अर्थ रूप बदलणं. माणसंही कीर्तनात सोंग घेतात बरं का. कशाचं? झोपेचं. झोपेचं सोंग घेत नाहीत, खरेच झोपलेले असतात पण न झोपल्याचं सोंग घेतात. विठाल परमात्म्याने अनेक सोंग धारण केलेले आहेत, अनेक अवतार धारण केलेले आहेत. ऐका, देवाचे अवतार अनेक आहेत, बाकीचे अवतार आपल्याला माहिती नाही. तुकोबाराय म्हणतात, मला सांगता येत नाही. ज्या अर्थी तुकोबारायांना किती अवतार घेतले हे सांगता आले आपल्याला काही माहिती आहेत का? पण आपल्या दृष्टिकोनातून भगवंताचे अवतार अनंत आहेत, पण प्रत्येकाला ज्ञात असणारे देवाचे 10 अवतार आहेत. ते मात्र प्रत्येकाला माहिती आहेत बरं का. प्रत्येकाने कीर्तनातून ऐकलेले 10 अवतार देवाचे मुख्य आहेत. ते 10 अवतार कोणते आहेत? ऐका.
आता मी 10 अवताराची नावं तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाने एक अवताराचं नाव लक्षात ठेवायचं आणि 10 अवतार पूर्ण झाले की पुन्हा मी तुम्हाला अवताराची नावं विचारणार आणि तुम्ही प्रत्येकाने मला एक अवताराचं नाव सांगायचं आणि जो अवताराचं नाव सांगेल त्याला मी 500 रुपये देणार आहे. किती रुपये देणार आहे? 500 रुपये. अवताराचं नाव सांगायचं आणि माझ्याकडून 500 रुपये घेऊन जायचे. माझ्या खिशामध्ये 500 रुपये आहेत बरं का. ते नाव सांगायचं आणि 500 घेऊन जायचे. पण पुढचं ऐका, तुम्ही अवताराचं नाव सांगायचं, सांगितल्यानंतर माझ्याकडून 500 रुपये घेऊन जायचे. पण एक काम करायचं, घरला जाताना माझ्याच पाया पडून मला द्यायची. ही मात्र स्कीम सगळ्याला लागू आहे बरं का. हे मात्र कोणी विसरता कामा नाही. एवढं ध्यानात राहिलं की काला आला. विठाल विठाल. देवाचे मुख्य 10 अवतार आहेत. पहिला अवतार मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नरसिंह, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि 10वा अवतार कलंकी. हे परमात्म्याचे मुख्य 10 अवतार आहेत. या 10 अवताराकडे तर पाहिलं गेलं तर या 10 अवतारामध्ये पुन्हा 2 मुख्य अवतार आहेत. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण रामकृष्ण, पूर्ण अवतार. दुर्जनाचा येणे करोनी संहार, दुर्जनाचा येणे करोनी संहार, दुर्जनाचा येणे करोनी संहार, दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार. दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. देवाचे 2 पूर्ण अवतार आहेत. एक राम अवतार आणि दुसरा कृष्ण अवतार. दोघांचे अवतार पूर्ण सांगितलेत, पण दोन्हीही अवतारामध्ये मोठा महत् फरक आहे बरं का. राम अवतारही पूर्ण सांगितला, कृष्ण अवतारही पूर्ण सांगितला, पण दोघांच्या अवतारामध्ये पूर्ण आहेत पण साम्य आहे. कसं साम्य आहे का? देवाच्या दोन्हीही जन्मापासूनच साम्य आहे. श्रीरामाचा जन्म दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. कृष्ण परमात्म्याचा जन्म चैत्र शुद्ध नवमी, त्याला आपण रामनवमी म्हणतो. आणि कृष्ण परमात्म्याचा जन्म श्रावण वद्य अष्टमी. एक शुद्धात जन्माला आला, एक वद्यात जन्माला आला. एक दुपारी 12 वाजता जन्माला आला, एक रात्री 12 वाजता जन्माला आला. ऐका बरं का, आणखीन काय फरक आहे? एकाचा जन्म राजवाड्यात आहे आणि एकाचा जन्म कारागृहात आहे. रामाचा जन्म कुठं आहे? राजवाड्यात. कृष्णाचा जन्म कुठं आहे? कारागृहात. ते सोडा, दोघाच्या नावामध्ये सुद्धा महत् फरक आहे. एकाचं नाव घेतल्यानंतर उलट म्हटलं तरी उद्धार आहे. राम या शब्दाचा अर्थ मरा म्हटलं तरी उद्धार आहे. आपण म्हणतो का नाही मरा? कधी म्हणतो? पंक्तीला जागा नाही मिळाल्यावर. आपण सहजच म्हणतो, पंक्तीला लोक लईच मरालेत. मरा. राम या शब्दाचा उलटा अर्थ मरा.
मरा म्हटलं तरी उद्धार आहे. कृष्णाचं उलटं म्हणता येत नाही. नावामध्ये भेद आहे, जन्मामध्ये भेद आहे. एकाचा जन्म वद्यात आहे, एकाचा शुद्धात आहे. कृष्ण परमात्म्याचा अवतार पाहिला गेला आणि रामाचा अवतार पाहिला गेला तर महत् फरक आहे. रामचंद्र प्रभूचा अवतार पूर्ण आहे आणि कृष्ण परमात्म्याचा अवतार परिपूर्णतम आहे. राम अवतारामध्ये एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनी. कृष्ण अवतारामध्ये तसं आहे का हो? बोलली एक, करली एक आणि वागल तिसरंच. एक बाणी तर नाहीच, एक पत्नी तर नाहीच. कृष्णाला किती बायका आहेत त्या? एवढं मात्र पाठ राहतंय बरं का. 16,108. कुणाला बायका आहेत त्या? कृष्णाला बायका आहेत त्या. श्रीरामाला वरच्या 8 तरी एक आहे. महाराज म्हणतात दोघाचा अवतार पूर्ण आहे पण दोन्ही अवतारामध्ये भेद आहे. कसा काय भेद आहे? तर कृष्ण परमात्मेने अवतार घेतला पण त्या अवतारामध्ये सर्व संस्कार भोगले. विठाल विठाल. असा असणारा जो कृष्ण परमात्मा आहे, जो परिपूर्णतम आहे, अशा या देवाचं कृष्ण परमात्म्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. तो परमात्मा मी पाहिलेला आहे. कसा पाहिला? तर महाराज म्हणतात देखिलाशी माती खाता, दावियाने बांधी माता. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असा जो कृष्ण परमात्मा आहे त्या कृष्ण परमात्म्याला मी माती खाताना पाहिलेला आहे. तुकोबाराय म्हणतात त्या देवाला मी माती खाताना पाहिलं. आता असा प्रश्न निर्माण होतोय, देव माती खातो का हो? आणि जो देव माती खातो त्याला देव कसं म्हणावं? विठाल विठाल. देवानं माती खाल्ली असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मी स्वतः पाहिलेलं आहे. देखीलाशी माती खाता. ऐका, ज्या अर्थी तुकोबाराय माती खाताना पाहिलं म्हणतात त्या अर्थी काही ना काहीतरी भगवंताचं चरित्र असलंच पाहिजे. त्याशिवाय तुकोबाराय म्हणणार नाहीत की देखीलाशी माती खाता. देवानी माती खाल्ली. कधी खाल्ली? प्रत्येकाला कथाभाग माहिती आहे. ज्या वेळेला कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा अंगणामध्ये खेळ खेळत होते आणि खेळ खेळत असताना कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली बरं का. माती खाल्लेलं मात्र बळीराम दादानी पाहिलं आणि बळीराम दादा कृष्ण परमात्म्याला बोलू लागले, कृष्णा तोंडात काय आहे दाखव बरं. कृष्ण परमात्म्याने तोंड काही आ केलं नाही कारण तोंडामध्ये माती होती. कृष्ण परमात्म्याला माहिती होतं मी बळीराम दादाला तर माती खाल्लेलं दाखवलं तर तो आईला जाऊन सांगणार. कारण ज्याच्या तोंडामध्ये तोबरा असतो तो सहजासहजी कोणालाच बोलत नसतो बरं का. कारण ते ग बसण्याचं साधन आहे. एखाद्यानं तर तंबाखू खाल्ली, आरएमडी खाल्ली, त्याला आपण तर बोलायला लागलो का नाही, ते आपल्याला सहजासहजी उत्तर देत नाही, उगच म्हणतं अशा वेळेला आपण एवढंच म्हणायचं तू नालायक आहे. बरोबर आहे का? काही बोलू शकत नाही. कृष्ण परमात्म्याला विचारू लागले बळीराम दादा, कृष्णा माती खाल्ली का नाही? कृष्ण परमात्मा म्हणले, दादा मी माती खाल्लेली आहे पण एक काम कर, आईला मात्र तेवढं जाऊन नाव सांगू नको. बळीराम दादा म्हणू लागले, कृष्णा मी बरेच वर्ष झालं तुला मार बसवण्याचा प्रयत्न करतो पण तू सापडतच नव्हता. सापडतच नव्हता. आज सापडला, मी आईला जाऊन नाव सांगतो. कृष्ण परमात्मा गया वया करू लागले, दादा तू आईला नाव सांगितलं तर आई मला मारल. दादा म्हणू लागले, एवढीच माझी अपेक्षा आहे, तुला मार बसावा. बळीराम दादा धावतच गेले. अंगणामध्ये कृष्ण यशोदा माता काम करत होती आणि बळीराम दादा यशोदेजवळ आले आणि सांगू लागले, आई कृष्णाने माती खाल्ली म्हटले. माती खाल्ली? यशोदा म्हणू लागली, माती न खायचं कालच इंजेक्शन करून आणलंय. पूर्वी लेकरांना माती जास्त खाल्ल्यावर काय असायचं? इंजेक्शन केलं जायचं की माती खाऊ नये म्हणून.
यशोदा म्हटली, इंजेक्शन वेगळं झालं का काय? माती खाल्ली, तू बघितलं का? आई, माझ्या समोर कृष्णानं माती खाल्ली. माती खाल्ली म्हटल्याबरोबर हातामध्ये यशोदा मातेने काठी घेतली, एका हाताला बळीराम दादाला धरलं आणि ज्या ठिकाणी कृष्ण परमात्मा आहे त्या ठिकाणी यशोदा आणि बळीराम दादा आले. कृष्ण परमात्म्याने तोंड फिरवलेलं आहे, जवळ आली आणि विचारू लागले, कृष्णा माती खाल्ली का? माती खाल्ली का म्हटल्याबरोबर कृष्ण परमात्मा आईला म्हणू लागला, आई, माझ्यावर तुझा विश्वास नाही का? मी तुझा लाडका आहे, मी तुझा मुलगा, मी माती कसं खाईन? बळीराम दादा म्हणू लागले, आई, ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको, ही लई डेंजर आहे. डेंजर आहे? कृष्ण परमात्मा म्हणू लागले, आई, बळीराम दादा मला मार बसवण्याकरता काही बोलतात, मी माती खात नाही, तुला खोटंही बोलत नाही. कृष्ण परमात्म्याने असं बोलल्यावर बळीराम दादा म्हणू लागले, आई, एक काम कर, त्याचंही खरं धरू नको, माझंही खरं धरू नको, एक काम कर, कृष्णाला फक्त तोंड उघडायला लाव, तुला आपोआप खरं काय असेल ते दिसल. म्हटल्याबरोबर कृष्णाला सांगितले, कृष्णा, तू माती खाल्ली नाही ना? कृष्ण म्हणला, नाही. मग तोंड उघडून दाखव. कृष्ण परमात्मा म्हणू लागले, आई, तू ज्या अर्थी मला तोंड उघडायला लावते त्या अर्थी तुझा माझ्यावर विश्वास नाही म्हटले, मी माती खाल्लेलीच नाही. त्यावेळेला यशोदा म्हणू लागली, कृष्णा, हातात पाहिलं का काय आहे? तू माती खाल्लेली नाही तर दाखवली तर मी आता तुला मात्र काठीनं मारण बर का. काय अधिकार आहे त्या यशोदेचा? जगाचा बाप असणारा परमात्मा, आणि त्या परमात्म्याला यशोदा माता बोलते, जगाचा हा बाप दाखविला माये, माती खाता जाय मारावया. तो जगाचा बाप आहे, पण माती खाल्लेली दाखव नाही तर मारते म्हटल्याबरोबर कृष्ण परमात्मा म्हणू लागली, आई, मी दाखवणार नाही, मी खाल्लीच नाही तर कसं काय दाखवू? दाखवणार नाही म्हटल्यानंतर यशोदा माता पुढं सरसावली, आणि सरसावल्यानंतर मारावया तिने उगारिली काठी, भुवने त्या पोटी 14 देखे, भुवने त्या पोटी 14 देखे, भुवने त्या पोटी 14 देखे. भुवनी त्या पोटी 14 देखे. काठी मारण्याकरता उगारली. नाथ महाराज, नामदेव महाराज हे सुंदर वर्णन करतात. मुले सांगता ती माती खातो गे श्रीपती, लाकूड घेऊनी हातात, माती खातो का पुसत. हातामध्ये लाकूड घेऊन या लागली, विचारू लागली, माती खातो? उघड तोंड. काठी उगारलेली कृष्ण परमात्म्याने पाहिल्याबरोबर कृष्ण परमात्म्याने असा विचार केला, आता तोंड उघडलं तरी मार खावावाच लागतो, नाही उघडलं तरी मार खावावाच लागतो. पण आपल्या आईला मात्र आता आपण गंमत दाखवू म्हटली. म्हणून त्या वेळेला कृष्ण परमात्म्याने यशोदेला माती खाण्याकरता तोंड उघडलं. तोंड उघडल्याबरोबर काय दिसलं असेल?
तीन वाटची माती. बाया म्हणतात का नाही, ह्याच्या तोंडात काय पडू, आता कुठल्या वाटा काढल्या कोणाला माहिती. तीन वाटाची माती दिसली का? ऐका काय काय दिसलं तर त्या कृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये माती तर जाऊ द्या, पृथ्वी दिसायला लागली, आकाश दिसायला लागलं, आकाशात सूर्य दिसायला लागला, तारे दिसायला लागले, चंद्र दिसायला लागला, पृथ्वी दिसायला लागली, पृथ्वीवर गोकुळ दिसायला लागलं, गोकुळात नंदाचा वाडा दिसायला लागला आणि नंदाच्या वाड्यात यशोदा कृष्ण परमात्माला मारायला लागलेली दिसू लागली. कुठं? देवाच्या तोंडात. यशोदा नीट निरकून पाहायला लागली, माझ्यासारखीच साडी दिसते आतल्या बाईला, हातामध्ये काठी दिसते. बळीराम दादाला म्हणू लागली, दादा आत काय दिसतंय? त्या वेळेला बळीराम दादाने सांगितलं, आई माती दिसत नाही, आज चॅनल चालू झालंय. म्हटले चॅनल दिसतंय. म्हटले कुठलं? गोकुळातलं. तू दिसते माते. ज्या वेळेला कृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये यशोदे मातेने ब्रह्मांड पाहिलं, त्या वेळेला ब्रह्मांडे देखिली नामा मने वेडी झाली, नामा मने वेडी झाली, नामा मने वेडी झाली. ब्रह्मांड देखिली नामा मने वेडी झाली, नामा ब्रह्मांड पाहिल्यानंतर यशोदा मात्र वेडी झाली बरं का. आणि त्या वेळेला तिला नवल वाटलं आणि कृष्ण परमात्म्याला हृदयाला लागलं. कृष्ण परमात्म्याला मिठी मारल्याबरोबर कृष्ण परमात्मा बळीराम दादाकडे बघू लागले आणि बळीराम दादाला म्हणू लागले, दादा आता कसं वाटतंय? दादा म्हटले, देवा पुढच्या सप्त्याला तुला बघतो. आता सुटला ती सुटला, पुढं बघतो तुला. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने माती खाल्ली. देखीला शी माती खाता, माती खाल्ली, माती खाल्ली. ऐका, दुसरा एक असाच प्रसंग आहे गणपती बाप्पाचा, तेव्हाही दाखविली माती खाल्लेलं बरं का. मग देव माती खातो का? देवानं माती खाल्ली? हो खाल्ली. का खाल्ली माती? त्याची अनेक कारणं आहेत बरं का. देवानं माती खाण्याची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण, देवानं माती का खाल्ली तर या पृथ्वीवर जी माती आहे त्या मातीला रसा म्हणतात. शास्त्रामध्ये या मातीला नाव काय आहे? रसा. रसा या शब्दाचा अर्थ सगळ्या पदार्थाला रस देणारी काय आहे? पृथ्वी म्हणजे माती आहे. मृत्यूलोकाच्या ठिकाणी जो जो पदार्थ तयार होतो त्या सगळ्या पदार्थाला, अन्नाला रस देणारी कोण आहे? पृथ्वी आहे. आपण सगळे शेतकरी वर्ग आहोत. एकाच वाप्यामध्ये ऊस असतो आणि त्याच दुसऱ्या वाप्याच्या बाजूला मिरच्या असतात. आता ऊस कसा लागतो? गोड लागतो. मिरच्या कशा लागतात? तिखट लागतात. आवळा कसा लागतो? तुरट लागतो. लिंबू कसा लागतो? आंबट लागतो. प्रत्येक पदार्थाकडे पाहिलं गेलं तर प्रत्येक पदार्थाची चव वेगळी आहे, रस वेगळा आहे. महाराज म्हणतात या सगळ्या पदार्थाला रस देणारी, रसभरीत कोण आहे? पृथ्वी आहे, म्हणजे माती आहे. कृष्ण परमात्म्याने विचार केला, एवढे सगळे पदार्थ खाण्यापेक्षा ज्या मातीपासून रस भरतंय तीच माती का खाऊ नये? म्हणून देवानी काय केलं तर अनेक रस चाकता यावे
याच्याकरता कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली. विठाल देवाने माती का खाल्ली तर या पृथ्वीला क्षमा म्हणतात. या पृथ्वीला दुसरं नाव काय आहे? क्षमा. आपण पृथ्वीवर काय करत नाही हो? आपण जे काही करू नये ते करतो, पण आपल्याला पृथ्वी क्षमा करते. कृष्ण परमात्म्याने विचार केला, मी ब्रह्मा आहे, मी देव आहे. मी देव असला तरी गोपाळांच्या संगतीत मी राहणार आहे. मग गोपाळांच्या संगतीत राहत असताना गोपाळ माझ्या खांद्यावर हात टाकणार, गोपाळ मला किशन्या म्हणणार, गोपाळ मला कधी कधी वेडं वाकडं बोलणार. हे बोलत असताना मला कुठल्याही गोष्टीचा राग येता कामा नये. माझ्या अंगी क्षमा हा गुण असावा. माझ्या अंगी कुठला गुण असावा? क्षमा हा गुण असावा. कोणत्याही गोपाळाने काही केलं तर क्षमा गुण अंगी येण्याकरता देवानं माती खाल्ली. विठाल देवानं माती का खाल्ली तर या पृथ्वीला रज म्हणतात. पृथ्वीला काय म्हणतात? रज. कृष्ण परमात्मेने गोकुळातली माती खाण्याचं एकच कारण आहे की ह्या गोकुळातली माती साधी नाही बरं का. कारण या गोकुळामधले जे गोपाळ आहेत त्या गोपाळांची चरण रज आहेत, त्या गवळणीचे चरण रज आहेत, गायीचे रज आहेत. गोकुळामध्ये जो जो जीव राहतोय तो साधा नव्हता. त्या सगळ्यांचं चरण रज सेवन करता यावं. तुका म्हणे निवेतनून रजकणू लागता. त्यांचे चरण रज आपल्या पोटामध्ये जावे याच्याकरता कृष्णानं माती खाल्ली. विठाल आणखीन का देवानं माती खाल्ली? शेवटचं उदाहरण सांगतो. देवानं माती का खाल्ली? एकदा यशोदा माता लोणी काढत होती बरं का. काय काढत होती? लोणी. मग लोणी काढण्याकरता घुसळण करावं लागतं. घुसळण केले की वर लोणी येतं आणि लोणी काढायचं पूर्ण झाल्यानंतर सगळा हात चोपट झाला. हाताला काय लागलं? लोणी लागलं, चोपट झाला. मग चोपट झालेला हात धुण्याकरता यशोदा माता अंगणात आली आणि अंगणात आल्यानंतर थोडी माती घेतली आणि ती माती घेऊन हाताला काय करू लागली? चोळू लागली. कृष्णाने बघितलं बरं का. आई, हातात माती घेऊन काय करते म्हटले तू? त्या यशोदेने सांगितलं, कृष्णा, हाताला जी चोपटपणा आहे तो चोपटपणा घालवण्याकरता मी हाताला काय लावते? माती लावते. पूर्वी सगळं भांडी घासायची झाली तर कशानं घासत होते? मातीनं. कपडे धुवायचे झाले तरी सुद्धा मातीनं. पूर्वी आंघोळ करायची झाली तरी सुद्धा मातीनं. आता ही सगळं मातीत गेलंय. त्यामुळं मातीचा काय विषय राहिला नाही. पूर्वी स्त्रिया कशा आंघोळ करताना माती लावायच्या, भांडी घासताना माती लावायच्या, कपडे धुताना माती लावायच्या. बघा तुम्ही, मातीमध्ये इतका मोठा गुणधर्म आहे. तुम्ही आंघोळ करताना माती लावून आंघोळ केली तर त्या आंघोळ केल्यानंतर इतकं स्वच्छ अंग कुठल्या साबणानं निघत नाही. फक्त एक करायचं बरं का, गोऱ्या माणसानं काळी माती लावायची आणि काळ्या माणसानं गोरी लावायची, म्हणजे लावल्यासारखं वाटतंय. माती लावून हात चोळले आणि हात चोळल्यानंतर कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं, ज्या अर्थी माती लावल्यानंतर हाताचा चोपटपणा जातोय त्या अर्थी आपण अनेक गोकुळामध्ये चोऱ्या केल्या. दही दूध तूप लोणी खाल्लं, खाऊन खाऊन आतून तोंडाला काय आलेला आहे? चोपटपणा आलेला आहे. मग आतून चोपटपणा आलेला धुण्याकरता कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली. विठाल विठाल विठाल. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असा असणारा जो कृष्ण परमात्मा आहे त्या कृष्ण परमात्म्याला मी पाहिलं, देखील अशी माती खाता. असा माती खाणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला दावियाने बांधी माता. अशा या देवाला यशोदा, माता या शब्दाचा अर्थ यशोदा, कशाने बांधते? दाव्याने बांधते बरं का.
जगामध्ये त्या परमात्म्याचा असा इतिहास आहे जो कशानेही बांधला जात नाही. कोणत्याही साधनाने न बांधता येणारा परमात्मा यशोदेने दाव्याने बांधला. विठ्ठल विठ्ठल दाव्याने बांधला. कोणत्याच साधनाने बांधता येत नाही तो परमात्मा दाव्याने बांधला. यशोदेने दाव्याने, हो दाव्याने बांधला. कधी बांधला? ज्या वेळेला कृष्ण परमात्मा स्तनपान करत होते. ऐका, स्तनपान करत असताना कृष्ण परमात्म्याने आईला प्रश्न विचारला, आई खरं खरं सांग, तुझं नेमकं प्रेम कुणावर आहे? तू माया कुणावर करते? यशोदा म्हणू लागली, कृष्णा तुझ्याशिवाय माझं प्रेम कुणावरही नाही. तुझ्याशिवाय माझं कोणच नाही. माझा जीव म्हणजे तू आहे. तुझ्यावर प्रेम आहे. कृष्ण परमात्मा म्हणला, आई तुझ्या आईची शपथ घेऊन सांग की नेमका प्रेम कुणावर आहे. यशोदा म्हणू लागली, कृष्णा तुझ्याशिवाय कुणावर नाही. कृष्ण परमात्म्याने विचार केला, आई खोटी बोलती का खरं बोलती ती बघावं म्हटले आपण. कारण कृष्णाला माहिती होतं वारकरी खोटं बोलतील. आई बोलती का ते बघावं म्हणून समोरच दूध चुलीवर तापत होतं. आणि दूध तापत असलेलं कृष्ण परमात्म्याने त्या दुधाकडे पाहिलं आणि त्या दुधाला सांगितलं, अग्नीला सांगितलं, तुमचा कार्यक्रम चालू करा. हो, अग्नीला भडकावलं बरं का. अग्नीला भडकावल्याबरोबर अग्नी प्रज्वलित झाला आणि दूध उतू चाललं. दूध उतू चाललेलं कृष्ण यशोदेने पाहिलं. पाहिल्याबरोबर कृष्णाला टाकून दिलं आणि यशोदा कोणाकडे पळाली? दुधाकडे पळाली. दुधाकडे पळतच गेली. पळत गेल्या गेल्या कृष्णाला मोठा राग आला बरं का. हो, आत्ताच म्हटली जीव कोणावर आहे? माझ्यावर आहे. आई मोठाच्या मोठा तिथं वरवटा होता, ते वरवटा घेतला आणि डेऱ्याला मारला. सगळ्या रानात ताक झालं. यशोदा आतून बाहेर आली. कृष्ण परमात्म्याने ताक पाहिलं. यशोदाला कृष्ण परमात्मा लागला, आई किती खोटं बोलती. माझ्यावर जीव आहे म्हणते, तुझा जीव माझ्यावर नाही. तुझा जीव दुधावर आहे. तुझा जीव कोणावर आहे? दुधावर आहे. आता जुने कीर्तनकार सांगत होते बरं का, स्त्रियांचा 4 गोष्टीवर जास्त जीव असतो म्हण. दुधाची, हो सगळ्याला पाठ आहे. दुधाची साय, म्हशीचं शेण, तिसरा जावई आणि चौथं घरातली उतरंड. या 4 गोष्टीकडे कधीही स्त्री जाऊ देत नाही. हो, दूध वाढताना स्त्रिया तर दूध वाढायला लागली आणि साय तर पडाली. या बाईनं तर फुकलं तर साय काय पडल. ते साईची डिरिंग सुद्धा होत नाही खाली याची. कारण त्या साईला माहिती आहे पुढं आलं की मागं ढकलते. हो, बरोबर आहे की नाही. त्या वेळेला यशोदेला मोठा राग आला आणि राग आल्याबरोबर थांब म्हटले, तू माझ्याशी वाकडं बोलतो, तुला बांधून ठेवते थांब. बांधून ठेवते थांब म्हटल्याबरोबर यशोदा कृष्ण परमात्म्याला पकडण्याकरता धावू लागली. आता जगात तो कुणालाही न सापडणारा परमात्मा यशोदेला सापडेल का? योगी या मुनिजन ध्यानी ते सुख आसनी शयनी. योगी लोकांना, मुनी लोकांना, जपी लोकांना, तपी लोकांना, ज्ञानी लोकांना, ध्यानी लोकांना कुणाच्याही मनात ध्यानात न येणारा परमात्मा यशोदेला सापडल. कृष्ण पळायला लागला, यशोदा धरायला लागली. कृष्ण पळायला लागला, यशोदा धरायला लागली. पण काही केलं कृष्ण परमात्मा सापडेना. यशोदा दमली. वरचा दम वर झाला, खालचा दम खाली झाला. कृष्णानं विचार केला, आणखीन 5 मिनिटं तर पळिवलं तर आपल्याला दुसरी मम्मी करावी लागल. त्यापेक्षा थांबलेलं बरं. कृष्ण परमात्म्याला दम लागला हे पाहिल्याबरोबर कृष्ण परमात्मा सापडला बरं का. आणि सापडल्याबरोबर बांधण्याकरता आणलं बरं का. आणि बांधण्याकरता आणल्याबरोबर देवाला कशानं बांधलाय का? देव कशानेच बांधता येत नाही, पण देवाला बांधलं ते प्रेमसूत्र दोरी. नेतो तिकडे जातो हारी, नेतो तिकडे जातो हारी, नेते तिकडे जातो हारी.
देवाला दोर बांधण्याकरता एकच दोर आहे, ती म्हणजे प्रेमाची. जिथं प्रेमाची दुरी आहे तिथंच परमात्मा बांधला जातो बरं का. नेतो तिकडे जातो हरी. कृष्ण परमात्म्याला आणलं. थांब म्हटले, तुला उन्हात बांधते. अंगणामध्ये उकळ होतं बरं का, उकळ. त्या उकळाजवळ आणलं, कृष्ण परमात्म्याला बांधू लागली. बांधत असताना दोर काही पुराणा, हा प्रत्येकाला कथाभाग माहिती आहे. पण प्रेमासमोर परमात्म्याला काही सुद्धा करता आलं नाही. कृष्ण परमात्मेनी बांधून घेतलं बरं का. गवळणी बांधिती धारणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. तो ब्रह्म आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे. पण अव्यक्त असणारा यशोदे करता, नंदराजा करता व्यक्त झाला. ब्रह्म असणारा परमात्मा त्यांच्या संगतीमध्ये राहू लागला आणि कृष्ण परमात्म्याला बांधलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, दावियाने बांधी माता. बांधून घेतलं देवाने. त्याच्या पाठीमागचं खरं कारण काय आहे, तर त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्याचे बाळ. अभंगाच्या 3ऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव त्यांच्या संगतीत राहू लागला. देवानं बांधून घेतलं. नंदराजाच्या यशोदेच्या पोटी तो परमात्मा जन्माला आला. त्याच्या पाठीमागं एकच बळ आहे, ते म्हणजे भावाचं आहे. कारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, देवाला प्राप्त करण्याकरता बाकी काही लागत नाही, फक्त कशाची गरज आहे, भावाची गरज आहे. देवाकारणे भावची तस्मात म्हटलेलं आहे. देवाला आपलंसं करण्याकरता सत्तेचं बळ चालत नाही. देवाला आपलंसं करण्याकरता धनाचं बळ चालत नाही. देवाला आपलंसं करण्याकरता सामर्थ्य म्हणजे ताकदीचं बळ चालत नाही, ज्ञानाचं बळ चालत नाही. देवाला प्राप्त करण्याकरता एकच बळ लागतं, ते म्हणजे भावाचं. आणि भावाचं बळ नसताना तुम्ही त्या परमात्म्याला आकळण्याकरता गेलात तर तो परमात्मा कधीही आकळला जाऊ शकत नाही. म्हणून तर ज्ञानोबाराय सांगतात, भाव बळे आकळे भाव बळे आकळण्याकरता बळ कशाचं लागतं, तर फक्त भावाचं लागतं.
भावाचं बळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी परमात्म्याचं सुद्धा काही चालत नाही बरं का. जगामध्ये बलवान देव आहे, देवासारखं बल कुणाकडेही नाही. पण त्या परमात्म्यासमोर भावाचं बळ ठेवलं की बलवान असणारा परमात्माही काही करू शकत नाही. कारण तुकोबारायांचा गाथा तर पाहिला गेला तर ज्या ज्या ठिकाणी भाव शब्द आलेला आहे त्या त्या ठिकाणी बळ शब्द आलेला आहे. हो, भाव बळे आकळे किंवा भावे विन देव न कळे, संदेह गुरुविन अनुभव, भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. किंवा तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावी, तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. तो परमात्मा भावाचा भुकेला आहे, देवाला बाकी काही लागत नाही. आणि नंदराजाचं आणि यशोदेच्या अंतकरणाच्या ठिकाणी त्या परमात्म्याबद्दल एवढा मोठा भाव होता आणि त्या भावाच्या बळासमोर देवाला बाळ व्हावं लागलं. विठाल म्हणतात देव झाला त्याचे बाळ म्हटलेलं आहे. आता सगळं जग ज्याचं बाळ आहे, सगळं जग कुणाचं बाळ आहे? जगाचा बाप तो आहे, जगाची आई तो आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा अनाथ जनार्दन विठ्ठल बाप माय चुलता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, किंवा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. जो जगाची आई आहे, जो जगाचा बाप आहे. नामदेव महाराज म्हणतात जो जगाचा बाप आहे त्याचा बाप नंदराजे आहे. जो जगाची आई आहे त्याची आई यशोदा आहे. कसं काय? विश्वाचा जनिता नंद त्याचा पिता, विश्वाचा जनिता नंद त्याचा पिता, विश्वाचा जनिता नंद त्याचा पिता, विश्वाचा जनिता नंद त्याचा पिता. यशोदेशी माता म्हणत से यशोदेशी माता म्हणत से विश्वाचा जनिता नंद त्याचा पिता, जनिता नंद त्याचा पिता, विश्वाचा जनिता नंद त्याचा पिता, यशोदेशी माता म्हणत से, यशोदेशी माता म्हणत से, यशोदेशी माता विश्वाचा जनिता नंद त्याचा पिता, यशोदेशी माता म्हणत असे. काय प्रमाण आहे? विश्वाचा जनिता आहे पण नंद त्याचा पिता आणि यशोदेशी माता म्हणत असे. तो परमात्मा बाळ रूपानी जन्माला आला, बाळ झाला. आपल्या घरी जन्माला आलेलं बाळ असतं पण देव काय झाला? झाला, बाळ झाला. जो परमात्माचं सगळं जग बाळ आहे तो परमात्मा बाळ झाला. हो, महाराज म्हणतात का नाही, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, किंवा हरी हा बालक नंदा घरी. तो परमात्मा नंदराजाच्या घरी बाळ रूपाने राहू लागला. त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्याचे बाळ. अशी त्या भक्तानं भक्ती केल्यामुळं तो परमात्मा अशी जो भक्ती करतो
भाव धरतो त्याच्या पाठीमागं तो परमात्मा धावतो. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोपाठी. तो परमात्मा भक्ता करता त्याच्या पाठीमागं धावतो. पाठीमागं धावतो म्हणजे मागे पुढे उभा राहे संभाळीत आली या आघात निवारा या देव उभा. मागे पुढे उगवी कोडे संकट निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. तो परमात्मा मागही उभा राहतो पुढेही उभा राहतो आणि त्या भक्ता करता सगळी कामं भक्ताची पूर्ण करतो. याच्या पाठीमागचं एकच कारण आहे ते म्हणजे भाव. म्हणून देखिला माती खाता दावियाने बांधी माता जाळी घेऊन कांबळी काठी गाई वळी वेणू पाठी.